त्यांना सांगितलं की हे पत्ते त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा, त्या सभागृहात नका, सभागृहाचा अपमान करू नका, त्याची गरिमा आहे. राज्याच्या सभागृह विधानमंडळाच्या सभागृहामध्ये तो पत्ते खेळतात, शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करतात. असा कृषी मंत्री ठेवू नका. राज्याला एक चांगला कृषी मंत्री, लोक त्याच्या संवेदना जाग्या असल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत. जीवघेणं आमच्यावर हल्ला झाला, जीव मारण्याच्याच उद्देशाने त्या ठिकाणी आले, परंतु अर्ध्या तासात असं काय घडलं की तुम्ही अर्ध्या तासानंतर येऊन मारताय? आम्ही निवेदन द्यायला गेलो, हे आमची चूक आहे का? राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण केली होती. कशा पद्धतीची अमानुष मारहाण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती, त्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला होता. तेच विजय घाडगे आता माझ्यासोबत आहेत. काय सांगाल खरं तर या सगळ्या घटनेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला मारहाण झाली हे समोर आलेलं होतं. अनेक टीका टिप्पणी राष्ट्रवादीवरती सुरू झालेल्या होत्या. त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं ज्यानेकरून इतके आक्रमक पद्धतीने, इतक्या अमानुष पद्धतीने त्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मारहाण केली? आम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन द्यायला गेलो. तुमच्या पक्षातून येणारे कृषी मंत्री कोकाटे यांचं तुम्ही पदावरून बाजूला करा त्यांना, कारण अतिशय असंवेदनशील व्यक्ती आहे तो. राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहामध्ये तो पत्ते खेळतात, शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करतात. असा कृषी मंत्री ठेवू नका. राज्याला एक चांगला कृषी मंत्री, लोक त्याच्या संवेदना जाग्या असल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत. अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं आणि प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही तटकरेंच्या समोर पत्ते टेबलावरती टाकले आणि त्यांना सांगितलं की हे पत्ते त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा, त्या सभागृहात नका, सभागृहाचा अपमान करू नका, त्याची गरिमा आहे. अशा पद्धतीचं निवेदन देऊन आम्ही बाहेर निघून आलो. दुसऱ्या इमारतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो असताना रेस्ट हाऊसच्या अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी जी लोक आले, राष्ट्रवादीचे लोक, आणि आम्हाला 30-40 लोकांची बसून मारली. जीवघेणं आमच्यावर हल्ला झाला, जीव मारण्याच्याच उद्देशाने त्या ठिकाणी आले, परंतु अर्ध्या तासात असं काय घडलं की तुम्ही अर्ध्या तासानंतर येऊन मारताय? म्हणजे काही ना काही कटरच लागेल. सुनील तटकरेंनी त्यांना काही सांगितलंय का, किंवा आणखी त्यांना कोण काय बोललंय का, ह्याच्यावर आम्हाला संशय आहे. सुनील तटकरेंची आणि त्या सर्व चौकशी झाली पाहिजे. बरं, आज खरं तर अजित पवार तुम्हाला पुण्यामध्ये या ठिकाणी भेटायला येणार आहे. काय तुम्ही अजित पवारांना मागणी करणार आहात आणि या सगळ्या मागणीनंतर त्यांच्याकडून तुमचं जे काही मागणं असेल ते पूर्ण होईल का? त्या सूरज चव्हाणचा राजीनामा घेतलेला आहे, मात्र नेमकी आता तुमची अजित पवारांकडे काय मागणी? अजित पवारांना आमचं एवढंच म्हणणं आहे की दादा, तुम्ही कृषी मंत्रीच्या बाजूला करा. या राज्याला एक संवेदनशील कृषी मंत्री द्या, त्या सुनील तटकरेची चौकशी करा. आणि आम्ही निवेदन द्यायला गेलो, हे आमची चूक आहे का आणि आमचं काय चुकलं याचं आम्हाला उत्तर द्या, एवढंच म्हणणं आमचं अधिकार. खरं तर जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे, त्यांचं वारंवार काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य येतं. आता ती कृती जी व्हायरल झाली होती पत्ते खेळतानाची, रमी खेळतानाची, त्याच्यानंतर पण त्यांच्यावरती बघितलं तशी कारवाई होत नाहीये. काय नेमकं कारण असेल जे इतकं त्यांना पाठीशी घातलं जातंय? काय आता ते राजकीय लोक आहेत, त्यांच्या पक्षातले लोक आहेत, काय कारण असू शकतं आम्हाला माहित नाही. दादा कुठल्या त्यांच्या काय भानगडीत कुठं काय अडकले आम्हाला माहित नाही. दादाचं काय घोंगडं अडकलं हेही माहित नाही. दादाने आम्हाला सांगावं, जर एखादं घोंगडं अडकलं असतं तर छावा काढून दिली. खर तर छावा संघटना किती आक्रमक आहे, कशा पद्धतीने तुमची आंदोलनं गाजतात ते संपूर्ण राज्याला माहितीये. आता तुमच्यावरती इतक्या अमानुष पद्धतीने हाणामारी झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या घटनेचा काय म्हणतात त्याला विरोध करणार आहात, किंवा कशा पद्धतीने त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार आहात? आम्ही लोकशाही मार्गाने जाणार. शेवटी दोन हात करायची तयारी आमच्यात आहे, परंतु आम्ही कायदा मानणारे कार्यकर्ते आहोत. कायद्याचं पालन करू. जरी राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी कायदा हातात घेऊन आमच्यावर प्राणघातक हल्ला जरी केला असला तरी आम्ही कायदाच पाळू आणि लोकशाही मार्गाने जाऊ. बरं, तर बघतोय आज पुण्यातल्या या केम रुग्णालयामध्ये अजित पवार जे आहेत ते विजय घाडगेंची भेट घ्यायला येणार आहेत. आता या भेटीमध्ये नेमकी या दोघांमध्ये काय चर्चा होते, अजित पवार काय आश्वासन देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट्स मी लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, lokmat.com, पुणे.